नमस्कार मित्रांनो, मी गणेश टिळेकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार. येस, आपण आपल्या बाईकसाठी हँडलबार मागवलं आहे आणि ते टुरिंग हँडलबार असणार आहे. कारण की माझे जे रिसेंटली जे काय मी हँडलबार होते, बाईक पडले की डॅमेज होत होतं आणि ते वाकायचे आणि रायझर लावून पण काय फायदा नाही. पण मी एक बेस्ट ट्रायन स्पीड 400साठी एक हँडलबार घेऊन आलेलो आहे. हे हँडलबार तुम्ही कुठेच पाहिलं नसेल, आपल्याकडे आहे, तुम्हाला दाखवतो. बरं सर, हे असं भलं मोठं पार्सल आहे. याची आपण अनबॉक्सिंग करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असेल करून घ्या. चला मग आपण या हँडलबारची अनबॉक्सिंग करूया. चला. नक्कीच तुम्हाला हँडलबारची अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आवडला असेल. बघत असाल माझ्या हातामध्ये आहे हे हँडलबार आहे. बघत असाल टुरिंग हँडलबार आहे. आणि तसं मोस्टली ट्रायन स्पीड 400वर कोण टुरिंग हँडलबार लावत नाही. तसं रिझन कधी बाईक बनलीच आहे, क्लासिक कॅटेगरीमध्ये आहे. ती टुरिंगसाठी नाही, ती स्पीडसाठी आहे. पण आपण टुरिंग करतो त्यामुळे म्हटलं हँडलबार मागूया. तसं मी हँडलबार रायझर मला बाईकवरती लावलेला आहे. तर तो हँडलबार रायझरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय कार्डवरती लिंक येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. पण हँडलबार रायझर असून पण मी हे का लावतो त्याचं रिझन खूप मोठं आहे. कारण की आणि नेहमी काय होतं, माझी बाईक सारखी पडत राहते न चालवताना. मला वाटतं एकदाच पडली असेल, त्यानंतर मला आठवत नाही कधी पडले. पण उभ्या खूप वेळा पडते आणि पडली की पहिलं हँडलबार बेंड होतं. तर मला असं हँडलबार हवं होतं जे टुरिंगसाठी पण बेस्ट असेल आणि बेंड व्हायचं चान्सेस थोडासा कमी असेल. पण हे छान आहे. आणि हे कितीला भेटलं, काय भेटलं, सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या आधीमध्ये कुठेतरी पाहायला भेटेल. बघा, असं हे हँडलबार आहे. आणि आता आपण फिटिंगसाठी जाऊया. A few moments later. आपल्या बाईकचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे, तुम्हाला आपण बघत असेल. आता आपण सध्या आहोत सह्याद्री कस्टममध्ये. बघत असाल नेहमी आपल्या बाईकचं काही काम असेल तर आपण इथे होतो. बघत असाल ऑलमोस्ट हँडलबार फिटिंगचं काम झालेलं आहे. बरं सर, इथं खूप सारं बाईकचं काम पण होतं. तुमची कुठलीही बाईक असेल त्या बाईकचे इथे जे पण ॲक्सेसरी असतात टुरिंगच्या, हँडलबार, सायडरचे सर्व काही बनतं. बरं सर, इथे तुम्ही डबल स्टँड पाहताय, हे आहे स्कॅनरसाठी. अजून प्रोडक्शनमध्ये लवकरच किंवा इंस्टा पेजवरती याचा फोटो पण टाकला आहे. जर तुम्ही यांचा इंस्टाग्राम ID अजून फॉलो केलं नसेल तर इथे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये येत असेल किंवा स्क्रीनवरती येत असेल, नक्की तुम्ही चेकआउट करा. बरं सर, हे असं यांचं वर्कशॉप आहे. मी कुठल्या माझ्या बाईकचं काही काम असेल तर मी इथंच येतो. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की गुगल मॅपचं लोकेशन जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. आणि बरं सर, हे असं तुम्हाला इथे यायचं कसं मी दाखवतो. हा तुम्हाला हायवे दिसतो, हे जे तुम्ही बघताय ग्रीन वर्ल्ड बिल्डिंग आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोर आणि बाजूला विटाळचा आपला पेट्रोल पंप आहे. तिथून जर तुम्ही आलात, तुम्हाला बघा हे हॉटेल जे बघताय लिपिका रेसिडेन्सी, इथून तुम्ही आलात तर इथे असं शॉप आहे. खरंच खूप छान काम केलेलं आहे. हँडलबार फिट झालं आहे. मला वाटतं मी 4:30 वाजता काहीतरी आलो होतो आणि आता ऑलमोस्ट 7:15 झाले. म्हणजे भरपूर वेळ झाला आपल्याला काम करायला. बरं असं अजूनही काम चालू आहे. बाकी तुम्हाला बाईकवरती बसून दाखवतो आणि कसं हँडलबार आहे. मी आता जस्ट टेस्ट ड्राईव्ह घेतली. तुम्हाला बिरोलमध्ये तुम्हाला शॉर्ट दिसत असेल. एकदम कम्फर्ट तर आलेलं आहे, एक नंबर. व बाईक चेक केली जाते. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची, तुम्ही जर नोटीस केलं का नाही काय, मला दाखवतो तुम्हाला. याची ती मिरर एक छोटा एक मोठा आहे, तोही मला चेंज करायचा. बघू आता इथून जर टाईम भेटला तर नक्कीच करेल. तर तुम्हाला आता मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेट. चला, फायनली आपल्या बाईकचं काम झालेलं आहे. बघत असेल तुम्ही हँडलबार लावलेला आहे.
बरंचसं एकदम मस्त दिसतंय. आय होप तुम्ही सिनेमॅटिक शॉट पाहिले असेल. नसेल पाहिलं तर मी तुम्हाला पुढे दाखवतो, कारण की थोडंसं एक कामामुळे दाखवत नाही. आणि आपलं हँडल बार अजून आलं बघत असेल किती डिफरंट आहे ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली मी रायझर लावलं होते, पण मग रायझरमध्ये एवढं कम्फर्टेबल नव्हतं. ठीक होतं पण असं नाही, अपसाईड होतं, त्यामुळं रायडिंग पोस्चर पण छान होता. पण हे बेटर आहे. मी चालून पाहिलं आता जस्ट. तर बघू आता याचं काहीतरी जुगाड करूया आणि निघूया आपण. खूप वेळ झाला. 4:30ला आलो होतो आणि ऑलमोस्ट मला वाटतं आता 7:30 वाजून गेले असं. चला निखिल सर. हां ठीक आहे. निखिल सर चाललेत राऊंड मारायला. ओके, राऊंड नाही मारत, बांधून देतात अडक. तुमचं लक्ष गेलं का नसेल काय माहिती. खूप साऱ्या ब्लॉगमध्ये मला ते खटकं होतं, मी एवढं नोटीस नाही केलं. पण एकदा जस्ट मी चेक करत आहो कळलं की हा जो मिरर आहे छोटा आहे आणि हा मोठा आहे. आणि गाडी पडल्यामुळे तो पेंट झाला. आता माझं ते डोक्यात आधी ते चेंज करायचं, बाकीचं बघू आता. हां बरोबर, भारी वाटते. कदाचित तुम्हाला हे आता एवढं छान दिसत असेल, काळोख पण आहे. चला निखिल सर, बाय. मागे ना ठीक आहे, करून घेतो. हवा चेंज करून घ्या, सॉरी हवा चेक करून घ्या. मच्छर मच्छर. हो ये काय रायडिंग पोस्चर जरा चांगला झाला आता असं म्हणायला हरकत नाही. हो ये आता एक काळोख असल्यामुळे तुम्हाला एवढं काही क्लिअर कट दिसत नसेल असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं मी चालवतो आणि मला जाम भूक लागली, काहीतरी खायची इच्छा आहे मला. कारण की 4:30 वाजल्यापासून मी उभा आहे आणि आता ऑलमोस्ट 7:30 वाजले. म्हणजे किती झाले, 5.5 3.5 तास, 3-3.5 तास झाले. हम यही कर रहे हैं कुरुक्षेत्र ऑटो. निकाल दो ना इसको कट करके. फायनली आपलं काम करून झालेलं बघत असेल. जास्त वेळ लागला नाही, काही 0 मिनटातच काम झालं आणि चांगलं झालं बरं सर. आता हा लुक कसा दिसतो मला नक्कीच सांगा तुम्ही. मी लुकचा न विचार करता हे मिरर लावलं. त्याचं रिझन काय, कारण की ते गोलवाले जे होते ते ॲडजस्टेबल नव्हते, म्हणजे ॲडजस्ट करता येत नव्हतं, त्यामुळे मी ते लावले नाही. आता याला बघा, या मिररला मी कसंही ॲडजस्ट करू शकतो बघा, असं वर खाली. आणि विजिबिलिटी खूप छान आहे. भले लुकला एवढं छान दिसत नसेल व्हिडिओमध्ये, आता मी घरी जाईल तेव्हा कळेल मला कसं दिसतं, पण भारी आहे. चला मग तुम्हाला थोडा उजेडातला व्ह्यू दाखवतो. आता सध्या काळोख आहे थोडंसं, आता मी खातो काहीतरी, भूक लागली मला. उद्या सकाळी भेटू, पण तुमच्यासाठी सकाळ जी असेल ती काही सेकंदाची असेल. चला मग काउंट करा, 1 2 3 गो. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी जी उजेड असेल तो काही सेकंदाचा असेल, पण हा माझ्यासाठी 3 दिवसाचा आहे. मी 3 दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करतो. त्याचं रिझन काय, एक तर मला वेळ नव्हता आणि दुसरी गोष्ट मला या बाईकला थोडं समजायचं होतं. म्हणजे हँडलबार लावल्यानंतर मग हँडलबार तर एक नंबर आहे, मला हँडलबार तर खूप आवडलं. फक्त याची पोझिशन आहे ना थोडीशी मागं घ्यावी लागेल मला, आणि ती थोडीशी पुढे असल्यामुळे थोडंसं मला असं पुढे वाकून थोडं चालवावं लागते, पण असं कम्फर्टेबली बसू शकतो. बरं, भारी आहे, भारी भारी आहे. आता आपण सर्वात आधी बाईकमध्ये पेट्रोल भरूया. आणि पेट्रोल आहे पण कमी आहे, गाडी रिव्हरला पण लागली मला इथून दिसतंय. आणि पेट्रोल भरूया, मग तुम्हाला भेटतो. तर पेट्रोल भरून झालं आहे माझा.
बोलतात सेंटरला बार आहे बघत असाल. आणि हाच मला हवा होता कारण की माझ्याकडे एक बॅग मी मागवली आहे व्हाईट एअरची. ती लवकरच तुम्हाला तसाही व्हिडिओ पाहायला भेटेल. त्याची हँडल बारला लागते आणि थोडंफार सामान त्यात राहतं, थोडंफार, जास्त नाही. तुमचे चॉकलेट वगैरे ते आहे ते तुम्हाला येणाऱ्या काही ब्लॉगमध्ये पाहायला नाही तर मी इंस्टाग्राम आय डीवरती माझ्या टाकत असतो स्टोरी. जर तुम्ही स्टोरी पाहिली नसेल किंवा पाहत असाल तर चांगली गोष्ट. किंवा अजून तुम्ही इंस्टाग्राम आय डी अजून फॉलो केला नसेल तर इथे नाव येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जाऊन तुम्ही फॉलो करा जर तुम्हाला आवडलं तर. त्यात मी सर्वात आधी स्टोरी टाकत असतो, व्हिडिओ येण्याच्या आधी सर्वात काही अपडेट देत असतो. तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि मग आता बाईक थोडंसं कुठेतरी साईडला लावतो आणि आपण आता ह्या हँडल बारबद्दल बोलूया. चला. समोर बघत असाल तुम्हाला आपली बाईक दिसते आणि सुंदर असं लोकेशन आहे. मला जेव्हा पण कधी निवांत वेळ भेटतो मी इथेच येऊन बसतो. खूप सारे माझ्या स्टोऱ्या तुम्ही पाहिल्या असेल इंस्टाग्राम आय डीवरती किंवा काही व्हिडिओ पण आहेत त्याच्यामध्ये मी मध्ये मध्ये हे काही शॉट घेतलेले आहेत. आणि खरंच खूप छान लोकेशन बघत असाल. त्याची खाडी आहे एक नंबर आणि बाईक बघा काय दिसते. आणि स्पेशल आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो ते बघत असाल तुम्ही हँडल बार. टुरिंग हँडल बार आहे आणि मला आठवत नाही की मी अजूनपर्यंत पाहिलं नाही की ट्रायन स्पीड 400ला टुरिंग हँडलबार कोणी लावलं असेल. रायझर खूप लोकांनी लावले आहेत, मी सुद्धा लावले होते पण मी आता काढलेत. त्याचं रिझन तुम्हाला हळूहळू सांगतो. बरं असाल तुम्ही हे असं हँडल आहे, टुरिंग हँडलबार आहे बरं असाल. स्पेशली म्हणजे मला ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट होती मी खूप ठिकाणी असं शोधत होतं की मला असं हे सेंटरला जे बार येतो असा कुठल्या हँडलबारला भेटतो का, पण नव्हतं भेटत. त्याचं रिझन खूप सारे आहेत पण काही टेक्निकली सांगतो. मला गोप्रो जेव्हा माउंट करायचा असतो तर मला इथे करावं लागायचं, खूप प्रॉब्लेम व्हायचा. किंवा माझा मोबाईल होल्डर पण इथं असतो. पण हा बार असल्यामुळे मी इथेही माझा गुगल माउंट जेव्हा मला माझे फ्रंट शॉट घ्यायचे असतील किंवा असं बाईकवरती बसलेलं तर मी इथे घेऊ शकतो. किंवा इथे माझं ते एक एक्सटेन्शन येतं ते मी इथे लावून ते शॉट घेऊ शकतो. आणि तो व्ह्यू पण एक नंबर येतो किंवा तो शॉट पण खूप छान दिसतो. तुम्हाला 360 व्ह्यू दाखवतो बघत असाल. खूप छान हँडल बार आहे. थोडंसं बघत असाल तुम्ही, थोडंसं या साईडला थोडंसं असं मागे घ्यावं लागेल ते काय होऊन जाईल. ह्याची वायरीची काय मी कट वगैरे काही केलेलं नाही. वायरिंग सांगतो, जी वायरिंग आहे तीच आहे, एक्स्ट्रा काही मी लावलेलं नाही. कारण की ज्या व्यक्तीकडून मी फिट करून घेतलं तो व्यक्ती महारथी या गोष्टीमध्ये टेक्निकलमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं काही रिक्वायरमेंट आहे ऑदर काय केबल लावायची. तर त्यांनी काय केलं तुम्हाला दाखवलं. बरं असेल ही जी केबल दिसते तुम्हाला प्लस केबल आहे ही बाहेरून काढली, ही आतून असते. बरं असेल तुम्ही ही इथून अशी येते ती, इकडून अशी असते ती. पण त्यांनी काय केलं इथून अशी बाहेर काढली. बरं असेल हिला बाहेर काढले आणि बाहेरून लावलं आणि इथं टॅग लावलेलं आहे. तर बरं असेल काही प्रॉब्लेम नाही. हँडल असा लेफ्टला किंवा राईटला घेताना काही प्रॉब्लेम होत नाही. चावी बंद करतो, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि खूप छान हँडलिंग आहे या हँडलबारची. आणि खरंच खूप छान हँडलबार आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल त्याच्या आधी मी कंपनीचं नाव सांगू, motoioi.com. तुम्हाला जर हे हँडलबार घ्यायचं असेल तर ह्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. किंवा तुम्हाला नाव स्क्रीनवरती येत असेल जाऊन तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला आवडलं तर. बघा प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. काहींना हँडलबार रायझर लावून पण बरं वाटतं, काहींना स्टॉक हँडलबार पण आवडतं. पण मी टुरिंग करणार आहे, मी खूप लाँग टूर करतो तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी मला हँडलबार रायझर ठीक होते पण मला असं कारण गाडी माझी बाईक जी आहे खूप वेळा पडलेली आहे, खूप वेळा. आणि मी चालवताना एकदाच पडलो असेल पण असे उभ्या खूप वेळा पडतं. आणि जेव्हा पण पडते तेव्हा हँडलबार बेंड होतं. भले ते जे हँडल जे होतं लाईट वेट होतं आणि मला वाटतं ते स्टीलचं का ॲल्युमिनियमचं होतं पण ते बेंड व्हायचं जेव्हा पडलं. आता ह्याची क्वालिटी अजून म्हणजे बेस्ट वाटते मला, पण जेव्हा पडेल तर एवढं बेंड नाही होणार असं मला वाटतं आहे. किंवा जेव्हा मी त्याचं डिस्क्रिप्शन वाचवतो किंवा कंपनीची जे त्यांचे ओनर आहेत किंवा त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलताना मला कळलं की सध्या तरी म्हणजे ही पहिली बाईक आहे त्या बाईकवरती हँडलबार लागलेलं आहे. त्याचं हँडलबार हे सेल झालं. त्याच्या आधी होतं
पण काही कारणाने ते सेल करत नव्हतं. त्याचं रिझन काय बघा, मी हँडलबार जो मिरर आहे तो काढलेला आहे आणि आपले हे पल्सर NHचा मिरर आहे बघत असाल, 2 छान दिसतात. काही लोकांना हा लुक आवडेल, काही लोकांना हा लुक आवडणार नाही. पण माझी रिक्वायरमेंट होती की मी टुरिंग करतो, टुरिंग करताना मिरर असं तुमच्या लेफ्टला असं हेड स्टेट असतो त्या स्टेटनं असं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर जेव्हा जे हँडलबार मिरर होते साईडला, ते बार अँड मिरर बोलतात त्याला, सारखं असं वाकून बघावं लागायचं. आणि माझी हाईट जास्त असल्यामुळे मला सवय नव्हती, म्हणून मी म्हटलं की आपण हे बेस्ट आहेत. ह्याच्या आधी मी प्लास्टिक 350चे लावले होते, पण ते असे मूव नाही व्हायचे असे. हे कसं असा वर खाली होतं, तो होत नव्हता. त्यात मी अनकम्फर्टेबल, सारखं मला असं वाकून किंवा त्याला एका पानाने टाईट करावं लागायचं, अनकम्फर्टेबल होतं. तो बेस्ट होता. त्याची हाईट एवढी होती, मला वाटते एवढी असेल, एवढी होती. पण याची हाईट थोडी कमी आहे. पण मला ठीक आहे, बजेटमध्ये आहे. मला वाटतं 400-450 रुपयाला मला हे मिरर भेटले आणि ते 600 रुपयाचे होते. पण ठीक आहे, जर मला ह्याच्यात अनकम्फर्टेबल वाटलं तर मी हेही चेंज करेल, तसं काय प्रॉब्लेम नाही. तर असं काहीतरी होतं. आणि याची प्राईस तुम्हाला सांगायची राहून गेली. याची प्राईस जी आहे 1600 रुपये आहे आणि डिलिव्हरी चार्ज पकडून मला वाटते 160 का 150 आहे, म्हणजे 1750 किंवा 1760 तुम्हाला ह्याची जी प्राईज आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करतो, जो तुम्हाला हँडलबार जर रिक्वायरमेंट नसेल, माझी रिक्वायरमेंट तुम्हाला मी सांगितलं, जसं की मला हे हवं होतं, प्लस थोडं अपराईट पाहिजे होतं, हे थोडं होऊन जाईल, असं काय प्रॉब्लेम नाही. थोडं या साईडला येईल. पण रायझर इज बेस्ट मला वाटतं, कारण की त्याची कॉस्टिंग मला वाटतं 2200 रुपये काहीतरी आहे आणि हे 1700 रुपयाला आहे आणि फिटिंग करून तुमचे तेवढेच जातात. तर आता ह्याची ज्या बाईक्स हँडलबारचा रिव्ह्यू जो आहे मी काही राईडमध्ये तुम्हाला सांगेलच, कारण की सध्या मी फिट केलं, थोडंसं चालवायला कम्फर्टेबल वाटलं. पण हे थोडंसं मागे यायला हवं असं मला वाटतं ॲज अ टुरिंगसाठी, कारण की मला थोडंसं असं वाकून चालवावं लागतं. मे बी मला त्याची सवय नसेल, त्यामुळे पण झालं असेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जे ट्रायन स्पीड 400 आहे किंवा त्यांना घ्यायचे, त्यांच्यासोबत हा नक्की शेअर करा, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत. चला.